हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं. हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्. आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः. सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू कुंतीले तिगेले बाल्याची काणी पळयत आशिल्लीची दुर्वासांतिका वर दिवचे ते तर आमी काणी पळयला कडेरी ती चेडू पण न्हय तिका एक कुतूहल जातके मनान तो चेडवांक एक अभ्यास तो कसले एक तांकां सांगून ते चेडवा म्हण न्ही व्हड्डांकय पळया कसले एक करी म्हणटन कसले इंट्रस्ट आसना कोर नज म्हणलें कोरच्यान तूं चड इंट्रस्ट आसता पळय तशीची आतां एक डॉक्टरान BP आसा तुका मीठ मिरसांगांनी मस्त उणी करका नॉणच्यांनी खावची सोडी म्हूण जन्मा नॉणची खायना नातिलो BP शूर तर नॉणचे खावच्या शूर करता ते एक मनुष्य स्वभाव तो तशीची हांगा ही सांगून सांगून मनुष्य स्त्री ताजे नंतर बाल्य सहज चापल्य दुर्वासा महर्षीन उपदेश केला म्हाका एक मंत्र ते कसं म्हणे मंत्र त्या मंत्राक कसलच कडे पवर असं पळया म्हूण म्हणलेलें आत्ताच्या आत्ता परीक्षा करता व म्हूण लेखून ती कसं करता काय गोतस्वय ती पूर्व दिक्कांतो त्या वेळा फाल्ली जाला सूर्य येतरस सूर्याक पळयतरस कळवे सूर्या भारी चंद दिसली सूर्यो सूर्याक पळयतरसतना अमुक्त कवचम देवम कुंडलाभ्याम च भूषितम सूर्य देव तशीची तवई दिव्य कवच धारण करून कर्णकुंडल प्रयतक्कस ती तिकेक ताक पळोवन 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 जेतना तिकेक दोळे एक स्पेशल दृश्टी येयली दिव्य दृश्टी म्हणटाची पळयल कुडले ती सुर्या पळयता तिका आतां आमकां दिव्य दृश्टी म्हळ्यार कशी येयली म्हूण म्हळ्यार आमकां तो सुर्या पळयला कसो दिसता आतां कोणती दिव्य दृश्टी येयली कशी दिसली तिका सूर्यो आमकां सुर्या पळयली एक उजवाडा गोळ एक रावंड पळयलेले तशें दोळ्याक दुखी शूर जाता एक 2 निमिश पळयता आनी सोडताच आमी जाल्यार तिका त्या दिव्य दृश्टी प्रभावान सूर्यो तागेल रुपारी दिसलो खंय कर्णकुंडलांनी धारण करून चंद कडे ताका पळयत आसतना तिका ग्राचाराक ते मंत्र उडगास जाले खंयचे दुर्वासान सांगे तीन मंत्र सांगलेची ते कशी म्हूण म्हळ्यार त्या मंत्राचो उडगासूय जाल्लो कळवे परीक्षा कोण सोडया सूर्योय दिसला न्हय मम्मी गेल्या द्राका म्हणील कय उठ्ठा येईल कय शुद्धाचमन केल्ली कय आनी ते उपदेश दिलेले मंत्र पुरे शरण केले तिणें कूडले सूर्य देव आयलोची आयलो येवन कळवे कुंती लागी आयला तो निमगीता तूं म्हाका कसं खातीर आपय न्हय तूं कसं कोरून दिवका तूं म्हणलेले मंत्रा बलान हांव आकर्शीत जावन तुगेलो आयला तुगेलो वशवर्ती जाला दुर्वासान म्हणलेलें न्हय खंयची देवते आपयल्यार तांणी तुगेलो वशवर्ती जाताची आतां हांव तुगेलो वश जाला न्हय तूं कसं करून दिवका सांग म्हूण ती कुंती म्हणटकय नाका नाका हांव अशीची त्या मंत्र समूह सांगील तशी जातलो म्हणून एक परीक्षा करचे खातीर तुका आपयलेलें तूं कई दुखून आयला थंय वचून कडे सांगतकी हांव तूं सांगल्या बरी वय मेघलस्थाना वता जाल्यार मंत्रान देवते एकल्याक आपयले म्हूण जाल्यार कसले प्रयोजन जायना नशें वचा जायना न्हय तूं कुतुहलान आपयलच पुरो जाल्यार तुका कसले दिना नशें वचा जायना तशें जावन तुका हांव एक म्हळ्यार न्हिचावन तें मंत्र दिल्लें कसं लेक्क म्हळ्यार दुर्वासान दुर्वासा गुप्त आशिल्लें
तिका पांडूल निमती म्हळ्यार तिका वारडीत जत कोणाला वटो तागेल निमती तिका चरडू जायनाची म्हूण मुखार सुनू ये पुरे येत्त म्हूण दुर्वासा गोतस कसं न्ही सगळेची एक महायुद्ध जावन बुबार हरण जावका ताका कुंतिल्ले पुत्राल निमती जेवची त्या 5 जणांक तर ती पुत्र जावन येतल जन दैविक बलाचे जावकाची हे पुरे पूर्वनियोजन आता एक कोणाला एक जन्म कर्म म्हणून म्हळ्यार आम्ही हांग जन्मा येवचे पयस पुढे पुरे निर्धारित जावन आसता तेचे आमी हांग करचे कळ्ळें पूर्वनिर्धारित पुरे परमात्मान निर्धार करचे तशीची पांडूक 5 दैविक चरडून जावका दैवांश संभूत ताजे खातीर कुंतीक हें मंत्र पुरस्चरण हें काम कळ्ळें तशी कडेन तो सांगता पळय आनीक कसं म्हळ्यार तूं आपयले खातीर कसलें एकमेगेल्या प्रयोजन घेना नशें तूं म्हाका बस म्हळ्यार हांव कपता हांव कपलो म्हळ्यार मेगेल निमती कळ्ळें तुगेले अन्नाक तुगेले तुका महामंत्र दिल्लेले दुर्वासाक पुरो जना शिक्षा मेळ्ळो पुरो कळ्ळें तशी आनीक कसं म्हळ्यार तूं म्हाका आपयलें आपोवनात मेगेल्याक कसं म्हणू हाका खातीर आपयलें म्हूण एक उद्देश सांगनी म्हूण जाल्यार जेव्हा त्या उद्देशान कसलें एक प्रयोजन मेगेल निमती घेनी म्हूण जाल्यार पुरे देवते पळय दिक्पालक पळयत आसता पळय दिक्पालक देवते तांणी म्हाका पास करच्या नद्द म्हूण पळय तुका दिव्य दृश्टी आसना पळय वय ती पळयता सुर्याल मणिकेची पुरे दिक्पालक देवते तांगेले स्थानान दसची तांकां पळयता तिका एक नमने भंय जाता कळ्ळें तिका लज्जी जाता भंय जाता इत्याका बा हांव ह्या मंत्राचे बलाबल परीक्षा करचें काम केल्लें म्हूण सांगून भंयान सुर्या सांगता की सुर्या दय कोर न्हू तुगेले रथार बैसून बस हांव एक कन्या भावान म्हळ्यार चिरडपणाच्या आपल्यान केल्लें हें अपराध आतां हाजे निमती म्हाका दुख्ख जावचें नज आनीक कसं म्हळ्यार तूं सांगता तुका एक आयिलोच हांव त्या मंत्राचे अर्थ कसं म्हळ्यार तुका एक चेडूं दिवन वचचें जाल्यार आतां हांव आनीक एक कन्या स्त्री म्हणटना म्हाका चेडूं जाल्लें म्हळ्यार मेगेल्या अन्नाक कितले व्हड अपवाद जाता तशें हांव नाका नाका म्हणून न्ही म्हणटरच ती आनीक कसं म्हळ्यार तूं वारडी कोन्न घेवचें आतां एक चेडूं जेवचें म्हण तिका त्या परे गुत्त आशिल्लें कसं चेडूं जेवचें म्हळ्यार कशें जेवचें म्हणून ती सांगता हांव मेगेलें देह समर्पण करचें कशी हांव राजपुत्री कशी म्हळ्यार मेगेल्या अन्नान आम्मान धार ओतून दिवका तुका तशें जाल्यार मात्र हांव तुगेले वटू येवेत हांगा त्या धर्माक विरुद्ध जावन हांव चमकल म्हूण जाल्यार कळ्ळें धर्मभ्रश्ट जाता हांव आनी कन्या प्रदाना पशी फुडें खंयचे पुरुशाल स्पर्श जावचे न्हय म्हणूनच आमगेलो परमधर्म कसो म्हळ्यार बायल मनशालो खंयचे पुरुशाल संस्पर्श ना अशी वारडीक करून घेवका म्हणून हेची धर्म लोकांत भारी नांव पाविलो तशें हांव पळय कसं की एक बाल्य चापल्या नाम हें एक काम केलें म्हाका आतां क्षम दी आनी तूं वच तेन्ना ती तो सांगता कसो कोतस वय तूं चेडूपणाची चापल्याची पुरे म्हाका गोतस आनी तुका कोण सांगिल्लें समागम जावन चेडून जेवचें म्हूण कांय ना हांव तुका एक शिशु प्रदान करून वचचें दान दिवन वचचें म्हणटा तो आनी कडेरी कशी कुंतीन सांगल्यार तो आयकना हांव त्या मंत्राचे अर्थ कसो म्हळ्यार एक पुत्र प्रदान करचें हांव पुत्र प्रदान करून वता म्हूण म्हणटना ती कसो करता गो कुंती मागीर उल्लो चाके जायना तिका नुत्त एक नमने तिगेले तोंडा तकून उत्तर येना नशीब जाता कशें आलोचना करता की पळय मेगेल्या अन्नाक हे विशय कसले गोतना हांव अन्नाक म्हाका असले वर दिला म्हूण सांगना तिली मेगेल चूक अन्ना लागी हांव तेन्ना म्हाका त्या वर कशी उपयोग करता म्हूण सांगतशील कितकी अंजाण म्हाका वर दिल्लेलो दुर्वासा न्हय हांव अशी करता म्हूण खंडीत लेखीश ना आतां हांव अन्ना लागीं अपराधी जालें त्या ब्राह्मणा लागीं अपराधी जाता मात्र न्हय आतां हे सुर्यान आईल खातीर हांव शिशू दिना नशी चमकल म्हूण जाल्यार दुर्वासाल वैरी तुगेल्या अन्नाल वैरी कोप येता हांव तांकां शिक्षा दिता म्हूण म्हणलां पळय तेव्हा इनच न्हय कसो करचें म्हूण आलोचना करतरस कडेर म्हणटना सांगता कसो कोतस सुर्या म्हाका कसलें मेगेलें कन्यत्वा कसलें बाद ना न्हय तूं शिशु प्रदान केल्लें म्हूण जाल्यार हांव लोकाक तोंड दाखोवंक ना म्हणटा सूर्य त्या पळय ना म्हूण म्हणटा कळ्ळें कोणाकय कसले समागमा विशय न्हय हो कसलेय जायना तुका तूं कन्ये जावन वचता म्हूण सांगून सांगता आनी तो एक चेडूं तिका दिवन वता
दिवन वतन सांगता यदि पुत्रो मम भवेत् त्वत्तः सर्वतोमोनुदा कुंडली कवची शूरो महाबाहु महाबलः पळय तुका मेगेल निमती चरडू कशी जाता म्हळ्यार कर्ण कुंडल कवच सकट धारण करून शूर जललो महाबाहू जललो चरडू जाता म्हणताना जात तुका म्हणता कळव्या कडेरी तदंती म्हणता तुगेल्या मणकेची प्रतापशाली रूपवंतू सत्यवंतू तेजस्वी जावन सुचो धर्मात्म जावन सुचे चरडू जाव का म्हण कडेरी तो सांगता जायत पळय हें कुंडल आदित्या कुंडले राज्ञी दत्ते मे मंतकाशिनी ते अस्य दास्यामी वैभिरू वर्म चैवेदमुत्तमम हें मिगेल कन्न आसूचे दिव्य कर्णकुंडल आम्मान अदितीन म्हाका दिल्लें त्या कर्णकुंडल आनी हांव धारण करचें उत्तमोत्तम जावन आशिल्लें कवचय त्या जावचे शिशूक मेळटा म्हूण सांगता कळ्ळें कडेरी तशीची एक शिशू तिगेले अशी तशी पळो भितर एक शिशू तिगेले जांगेर येता दिव्य जावन आसूचे कवच कुंडल आस एक दिव्य तेजस्वी चरडू ही का एक नमने ಒಟ್ಟು एक भ्रमित जावन आसल्यावर हे बद्धवे पट्टिवे म्हूण तरस कडेरी पळीत ती चरडस पयर हे बद्धच म्हूण कळटा कळवे तिका कसो करची हें चरडाक बद्द चरडू गेला न्हू कसो करचें म्हणून मना दिसतरस माग शुद्ध पाडवे ते दिसू ते चरडू गेल्लेले कळवे कडेरी ते चरडू कसं करता ती कोणाकय कळूनच जा म्हणून सांगून एक पेटी हाडटा आनी ते चरडा त्या पेट्टींत दवरून न्हंय तूं होळू सोडता कळबे अश्वा म्हळेल न्हंय तूं घाल न्हू होळून सोडता ती होळून सोडता कळबे कडेरी तिका बेजारूय जाता ते चेरडाल वयर एक नमने मोह हें येयला तिका रडतरस कडेरी सांगतकय चेरडाक स्वस्ती वाचन तुका सर्व देवते राखोची तुका बरी जावो तुका आतवत अशी होळण वतर आसतना खंयचे प्राणी निमती तुका कसली तोंदरे जावची नाका खंयचे जलचर प्राणी निमती तोंदरे जावचे नाका कोणेय पळोवन तुका बाद दिवचे नाका तांकां चांग बुद्धी येवो देवाल दयेन तुगेले सुद्दीक कोणें येना नशी जावो म्हूण विंगड खंयचे अपाय तुका येवच्या नज आनी सर्व देवते द्वादशादित्य अष्टवसू एकादश रुद्र आनी पूर जन तुका सर्व समयांतूय रक्षण करोची आनीक म्हळ्यार न्हंयत तुका सोडला हांव कितलेकी कडेन न्हंय रभ सारे प्रवाह जाता केल्लो कडेन हळू प्रवाह जाता केल्लो कडेन उदकच आसता केल्लो कडेन फात्तर आनी मेळटा खंयचे कडेन तुगेले तूं ओळण वच्चें पडलें चमकल्यार तुका देव रक्षण करो त्या पडल्याक जावो तुका जावो कसले बाधक जायना नशी सूर्यो तुका रक्षण करता म्हणून सांगता आनी ते सोडले कसले पडली सोडली तिणें ते पळयत ती अश्वा नदी यमुना न्हंयची त्या गंगा न्हंयची उपनदी म्हणटाची तशीची यमुना न्हंयची उपनदी चर्मणवती म्हणून ते थंय वचून चर्मणवतीचे न्ही हें अश्वा नदीचे संगम स्थान थंय तिका दिसतरच खंय तें वळण वच्चें पळयतरच मागीर गंगा नदी चमकले कडेरी मागीर इक कसले दोळ्या दिसांनी जाल्यार तें पडलें वचून चंपा म्हणलेलें एक पट्टणालें वचून पावले थंय पुरे सूत जनान आसचे सूत म्हळ्यार हे पळय इंटरकास्ट मॅरेज जावन आशिल्ले जन चेडूं तांकां पुरे सूत न्ही म्हूण म्हणचे तशी सूत म्हळ्यार मेलजातीचे एक तागेल्या पयशी केळवर्णाचे स्त्रिया लोटवाडीक जावन जाल्ले चेडूं तेंचे जातीचे पुरे जेन्ना राबून आशिल्ले सूत रायांक थंय एक राय आसा तांकां सुतांक गेलो थंय चमकल ते जाल्यार 4-5 दीस जालाक इतले जाता जाल्यार त्या चेरडाक कसलीच जायनी म्हूण सांगून ते चंपा पट्टणा लागीं येवन पावला त्या वेळाक धृतराष्ट्रालो मित्र तो सूत म्हणीत धृतराष्ट्रालो सूत म्हळ्यार रथ तांणी सूत जनान पुरे रथाचे सारथी जेवचे कळवे तशी एकलो धृतराष्ट्राल रथ सारथी जावन आसच्यो ताका प्रितीचो इबय मित्र इबय अधिरथ म्हूण म्हळेलें तो
गंगा नदीक स्नान करू आईला बैलेक घेऊन येईला. ती राधा म्हणू तिगेल नाम. ती निजावनो बारी चंदी सौशिल्यवती पतिव्रता स्त्री जल तांक चरडून जैनीची चरडून जाव का म्हळेला शिरतानी तीर्थयात्रांनी करतरशिलीची तशी हंगा अनेक व्रतनी आचरण केलं री तिक चरडून जाईनीत नव्हे. आता गंगा नदी नावच्या म्हण इले ती पेटी तिगे लागी बचून पावली ती पावता ती पळिता ती पेटी कसं असं म्हणून कुतूहलारे काढतं ती पेटी कडे पळित तांत भितर चरडस कळवाय. त्या चरडा पळून बामणा पैती हंगा चरडस पळ बग्गे याची हे पडली धरायची म्हणून पडल्या म्हण की पेटी ती कडेरी पळितातानी भारी चंद चरडू सूर्याल ती पळ्या सूर्याले चरडुते बई सूर्या म्हणके प्रकाशमान जवनस कैते तक्का जन्मायतनाची भांगरा कवच कन्नाक प्रकाशमान जवनु दिसचे जगेवचे दोन्ही कुंडल कुंडल म्हणजे कन्नाचे भांगर त्या पळून त्या शिशु पळून त्या बामणा माईले भारी संतोष चले त्यांनी पळितोर सचके कितले की वेळते कडेरी राधेक तो अधिरत म्हणाल काही पळे आमकां देवानं दिल्लेले चेरडू कितकी आम्ही चेरडू ना म्हूण सांगून तीर्थयात्रा कोण करून हांगा तर रयलीत न्हय. आतां आमकां देवानं दिल्लेले कितकी खंयची देव तेंगेल शिश्य सुका आम्ही चेरडपा खातीर लांबतात म्हणूची हें चेरडा पेट्टी घालून आमगेले तिकडे पेटोवन दिला दिसता तशें जावन हें चेरडा आम्ही घेवन वचा म्हूण सांगून कसं चंद चेरडू म्हळ्यार तें सोण चकम नेना तांकां तितले चंद चेरडू ते आमकां देवानं दिलेले हें चेरडू म्हूण सांगून त्यांनी घेऊन वताचे घेऊन वचून ते विद्युक्त जावन दत्तपुत्र करून घेतात त्यांनी कळवे होमनी करून घेवन ते चेरडू आमगेले दत्तपुत्र म्हणून करून घेताचे. मागीर केल्ला काळ नंतर तिका चेरडू वय जल्लींची जल्लरी हें चेरडाक भारी चंद करून पळयताचे मोगान सुरवें मेळ्ळेले चेरडू न्हय. ब्राह्मणांक प्रियाप्पोन ताका नामकरण करताच की ते ब्राह्मण पळयताच की ते शिशुले अंगाक स्वर्ण कवच कुंडलस पळोवन वसुशेण वसू म्हळ्यार भांगर वसुशेण भांगर समीत जन्म आयलो म्हूण सांगून नामकरण केलें कळवे. ताका सुतपुत्र म्हणलें. इतक पशियेल कोण ताका अधिरथ म्हणलें सुतान न्हय. तशी पुराय हें अधिरथाक भारी चंद चेरडू अधिरथ म्हळ्यार सुताक गंगा न्हंयन तो व्होळ येईल पेट्टी ती एक भारी पेट्टी चेरडू मेळ्ळी की भारी चंद चेरडू मेळ्ळी की म्हळेलें सुद्दी कळवा. आकर्णांत म्हणटा पळय एकल्याल काना दुखून एकल्याल काना वच्चें म्हळ्यार एकल्या सांगून आकर्णांत चमकलें म्हणलें खातीर हें चेल्ल्याक कर्ण म्हणून म्हणलेलें नांव जाल्लें कळवा. आडनांव म्हणटा पळय तें जाल्लें. हांगा कुंतीक हे विशय कळ्ळे म्हूण सांगून महाभारतान तसं ह्यो चेरडू कसो जल्की चेरडू कसो एक चेरडू राधेक मेळ्ळा खंय अधिरथा मेळ्ळा खंय म्हणटा ती लेखले खंय ते आमगेले चेरडू सुका म्हूण सांगून हांगा सुर्यान दिलेले चेरडू सुका म्हूण सांगून. तशी आतां ते चेल्लो प्राप्तप्रायेच जालो कळवे कडेरी अधिरथ म्हणाल खंय धृतराष्ट्राल चेरडू मालवटू तुवें थंयच वचून विद्याभ्यास करी म्हूण हस्तिनापटणा पेटयलें. कर्ण द्रोणाचार्याला येवन मेळ्ळो. त्या वेळार दुर्योधनाक आनी कर्णाक भारी प्रिती वाडली. फ्रेंड्स जाल्लीं तांणी. कर्ण द्रोणाचार्या लेगीत कृपाचार्या लागीं ताजे नंतर परशुरामा लेगीत ताणें सर्व अस्त्र शस्त्राचे विद्याभ्यास केल्ले म्हूण म्हणटाची कडेरी मुखार सुनू दुर्योधना लोट ताका भारी मैत्री जाली न्हय. तशें जावन दुर्योधना पांडवां पळयल्यार जायना म्हळ खातीर कर्ण पांडव द्वेशी जाल्लो. ताजे नंतर अनेक म्हूण म्हळ्यार कर्णाक तोच एक सर्वश्रेश्ठ धनुर्धर म्हूण नांव पावका म्हण आशिल्लें जाल्यार हांगा अर्जुनूय तशी नांव पाविल्ली न्हय. अनेक म्हळ्यार द्रोणाचार्याक जेवो कृपाचार्या जेवो कोणा जाल्यार हो सुतपुत्र म्हूण म्हणलेले विशयांत ते वो अर्जुन राजकुमार म्हणलेले निमती सहज जावन तांकां चड ममता सुतपुत्र म्हणलेले निमती सहज जावन ಸ್ವಲ್ಪ तिरस्कार तागेल वयर कळ्ळें. तेश जावन हाका कर्णाक जोर कोप देमा पांडवाक म्हळ्यार हाका कोणाक अर्जुना भारी मोग करताची म्हाका तशी करनात न्हय म्हूण तशें जावन अर्जुना पळयल्यार ताका जायना कळ्ळें. कर्णा पळयल्यार अर्जुना जातवे ते पळय जायना
परस्पर एकले एकले पळील कुडले तांगेल मनांत कसं येत तशील म्हळ्यार आम्ही युद्ध कोरका आम्ही युद्ध कोरनो ताका सोलवाका म्हूण हाण लेखचे हक्क सोलवाका म्हूण ताणी लेखचे परस्पर युद्ध कोरका म्हणलेले मना येत तशील शिवाय तांगेले कशी कोणा सोलवाचे म्हणलेले मना येत तशील शिवाय एक दिसूय ಒಟ್ಟು शिकता जाल्यार मित्रत्व तांकां येयनी जाल्यार आमी महाभारत सिरियल आनी कशी पळयलेलें म्हळ्यार कर्ण मागीर येवन मेळ्ळो अल्सी कळ्ळें अंतू महाभारतांत कशें दाखयताचें म्हळ्यार कर्णाक आनी अर्जुना सुरतकून स्वल्प जायना आशिल्लें शिकवणें म्हळ्यार दुखून म्हूण सांगून तशें जावन आतां कर्ण अधिरथालो पुत्र जावन व्हड जाल्लो देखून तो कुंती पुत्र म्हणलेलो विशय कोणाकय कळ्ळें कळ्ळें हेंचें रहस्य कर्णाक सुर्यान सांगिल्लें तुगेलें एक गुह्य जावन आशिल्लें रहस्य आसा म्हूण सांगून हेंचें रहस्य म्हूण सांगून आतां हांगा युधिष्ठिराक सांगताचें जाल्यार हांगा तशें जावन युधिष्ठिराक हें गोत्त आशिल्लें हाका संहार करच्याक अमृतमय जावन आशिल्लें कर्णकुंडल कवच सकट कर्ण आशिल्लें देखून तें आस्तितले काळ ताका संहार करूं जायना तो आमगेले विरुद्ध दुर्योधनाल पक्षा राबला नमे म्हणलेलें एक येच्चेना दुर्योधन हाका युधिष्ठिर आशिल्लें देखून ताका रात्रीच्यांनी न्हीदपण आशिल्लें तीव्र आलोचना करून बसत आशिल्लो म्हूण सांगून तशी हांगा कर्णाक सूर्यो तागेलो ताका जन्म येयलो म्हूण गोतना नासला रे सूर्याला आराधन मांद्र दीस करत आशिल्लो चुक्कना नाशिल्ली नित्य करत आशिल्लो त्रिकालांतूय स्नान करून सूर्याले आराधन करत आशिल्लो तो म्हूण तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार ताणें एक व्रत धरलेलें खंय ताणें सकाळीं सूर्योपासन करतना खंयचे ब्राह्मण तागेल्या येताचे तांणी कसं निमगेल्यार दिता म्हूण तांगेले कसं इच्छा आसल्यार पुरयस दिता म्हूण तशी आयल ब्राह्मणान कसं निमगेल्यार तो ना म्हूण आशिल्लें खंय तशी हेंची समया उपयोग करून इंद्र कर्णान सूर्य पूजा केले नंतर भिक्षांदेही म्हूण सांगून म्हणलें म्हूण कडेरी ताका कशी स्वप्नांतूय येयला न्हू कर्णाक इंद्र ब्राह्मणाल वेश घालून मिगेल कवच कुंडल निमगिता म्हूण सांगून आनी ते दिवचे नज्ज म्हूण सुर्यान येवन सांगल्यार तो दिना म्हूण म्हणा न्हय दिवका म्हूण जाल्यार हांव दिवूं दिता म्हूण म्हळ्यार हांव दितलोच म्हूण केन्ना सांगलां की दान दिता त्या वेळाक म्हूण त्या वेळार कोणय येवन कसं निमगेल्यार हांव दिना नाशी राबना तांतूय ब्राह्मण वेश घालून वो तो इंदूर जेव कसलो जेव ब्राह्मणान निमगेलें हांव दिना म्हूण म्हणा म्हाका अपकिर्ती येईल भंय शिवाय मिगेल कवच कुंडल वचून हांव मरत म्हणल्यार भंय ना म्हणून ताणें सांगूच न्हय तशी आतां ब्राह्मण वेश घालून इंद्र येयला इंद्राक स्वागत करता सत्कार करता आनी करून निमगीत की हे ब्राह्मणा तुका कसलो दिव काम कसं अगत्यस तुमकां तुमी सांगता म्हूण कडेली तो ब्राह्मण रुपार येयलो इंद्र सांगता म्हाका कसलें नाका म्हाका दासी जन नाका म्हाका समृद्ध ग्राम नाका मस्त ताण म्हणचे आसा तुका जाय जाल तितली गायो दिता म्हाका कसलें नाका ते परे अपेक्षा करची ब्राह्मण विंगड आसाची तूं तांकां दी ते परे आनी कसं म्हूण म्हळ्यार तूं सांगील तशी चलतलो वय म्हूण जाल्यार म्हाका एक वस्तू जेवका कसलें म्हळ्यार तुगेले जन्मा दुखून तुगेले शरिरा वटूव येयलें कवच आनी तें कन्नाचें कुंडल तें म्हाका दिवका कळ्ळें तें मान म्हाका पुरो वरलेलें खंयचें नाका म्हूण करून म्हणटकी कळ्ळें तुका हांव सांगली न्हय जाय जाल्यार तितलें घर गायो फलवत्त जावन आसूचें म्हळ्यार फलभरीत जावन आशिल्ली भूंय तोट सकट दिता तुमकां जाल्यार हें मिगेल शरिरा वटू आशिल्लें देखून काडचें कशी आमी हें मिगेल आंगाच्या बुनू अशें हें कशें दिवचें हांवें कर्ण ब्राह्मणाक कितले की प्रकार जावन सांगता तशी ताका म्हणला न्हू सुर्यान ताका मस्त आमीश दी म्हूण तशें म्हणटा तूं कितले की भांगर दिता तें मागीर नाका म्हणटा तो आनी हें रगत भरलेलें कवच कुंडल कसलें दान दिवचें म्हूण कडेरी इंद्राक तागेलें कर्णक कुंडल आनी कवच जेवकाशे विंगड कसलें नाका तो कसो करता कर्ण
भारी चंद कोण सांगता तू ब्राह्मण जावन असताना तुका युद्ध करू ना काय ना तुका एका वच्या कुंडलांनी कसं लेकम जेल्ला रे तो ब्राह्मण ऐकना तू दित्त म्हणला ती तू दिना म्हण गेला सुरेख दिना म्हणूनच आता हांव पुरे जनाला वचून सांगतलो कर्ण सांगेल उतरा चुकलो म्हण सांगून जैतव्या म्हण कडे कर्णा कसं करचें म्हण कळना जेलव्या जाल्यार तो सांगता एकच विषय कसा म्हळ्यार कवच कुंडल केद्दोळते मिगल आंगार आसा तेद्दोळते म्हाका सलवाच्या भुंयचेर कोणेय रांदचें म्हण म्हणला म्हणटना आव आतां तुका कशें दिवचें अन्य कसं म्हण म्हळ्यार मिगेल आंगा चब्बू नाशिल्लें देखून काण दिवच्याकय रक्त सिक्त जाता तें म्हाकाय मस्त दुखी जाता म्हूण जाय जाल्यार ह्या कर्ण कुंडलेक सोडी सगळे भुंय गेलवून तुमकां हाण दिता म्हणून ब्राह्मणाले तो सांगता जाल्यार तो इंद्राल मन ब्राह्मण इंद्र नव्हतो इंद्राल मन बदलावण जायना जावची कशी इताका म्हण म्हळ्यार बद ब्राह्मण जाल्यार कर्णकुंडल कवच सकड निमगीत ना न्हय वो ब्राह्मण नाही दिकून इंद्रदेव जाल्यार दिकून तो निमगी तरस कर्णाकय गोत्तस वो इंद्रूची सूर्यान सांगला वरे म्हूण जाल्यार कसले ताक प्रती जावन कसले आयुध घे म्हणला न्हय आतां इंद्राल्याक शक्ती आयुध घेवका म्हळ्यार आशेन कर्ण ताका ओपसाच्या पळयता त्या नाका ह्या नाका ताजे बदला ह्या दिल्ले जायते त्या दिल्ले म्हळ्यार वो बाई तुका जाय जाल्यार हांव दिता म्हण कडेरी ब्राह्मण खंयचे उतराकय ऐकना म्हणटना मागीर कर्ण सांगता जायत तूं इंद्र म्हूण म्हाका गोत्तस तूं हें कर्णकुंडल कवच कसं खातीर निमगीत म्हूण हें म्हाका गोत्तस जेवो जाल्यार आत्तां कसलें म्हण म्हळ्यार म्हाका एक वर दिवका तूं जैतव्या हांव तुका कर्णकुंडल कवच दिल्ली म्हूण जाल्यार मिगेल विनाश खंडिता मागीर युद्ध केलें कोण जाल्यार म्हाका गेलवता म्हणटना आतां तूं अशी केल्लें म्हणटना तुका एक अपहास्य जाता पुराय देवेंद्रान एक सामान्य रायाले वचून तागेलें कवच कर्णकुंडल पुरे तांडून घेवन येयलो म्हूण तुवें एक अपकिर्ती पडता तशें तूं म्हाका एक वर दी ना नातल्यार हांव इच्छ पाविलेक कसले जेव दी कडे तो सांगता जायत कर्णा तुका कसो जाय म्हूण निमगी मिगेल एक वज्रायुध सोण मागीर खंयची निमगिल्यार तुका दिता हांव कळ्ळें कडेरी इंद्रान वज्रायुध सोण वरल खंयचें दिता म्हूण म्हणलें कुळ्ळें कर्णा भारी संतोश केले आनी म्हणाल की वर्मणाम कुंडलाभ्याम च शक्तीं मे देही वासव अयो अमोघाम शत्रुसंगानाम घातिनीम प्रतनामुख्येच कवच कुंडलाचे बदलाक कसले दिवका म्हण म्हळ्यार ह्या सगळे युद्धभुमी नाश करचे सामर्थ्य सुचे शक्ती आयुध दी म्हूण सांगून तो म्हणटा कडेरी इंद्रू ಸ್ವಲ್ಪ आलोचन करता की शक्ती आयुध दी म्हणला न्हय म्हणून कडेरी मागीर कर्णाला सांगता की कर्णा जायत तूं तुगेलें कर्ण कवच कुंडल म्हाका दी हांव तुका हें मोग जावन आशिल्लें शक्ती आयुध दिता हें शक्ती आयुध खंयचें म्हूण तुका गोत्तस हांव दैत्यांगेल वटू युद्ध करतना मिगेल हातान हें शक्ती आयुध उड्डयलें 100 गटल्यान दैत्यांक संहार करत आशिल्लें वापस मिगेल हाता येत आशिल्लें वापस हांव उड्डवचें आशिल्लें कळ्ळें वापस तितले जना संहार करून मिगेला येवन राबता आशिल्लें तेंचें शक्ती आयुध हांव तुका दिता कळ्ळें आतां हें शक्ती आयुधाचें एक विशेशत कसलें म्हण म्हळ्यार म्हाका मिगेल खातीर कशी हें शक्ती आयुध काम करता आशिल्लें तुगेले खातीर तशी काम करता म्हळ्यार तूं तें शक्ती आयुध प्रयोग केल्ली कुळ्ळें तो तें शक्ती आयुध कसो करता म्हण म्हळ्यार तुगेर एदूर पक्षांत आसूचें एक अप्रतिम जावन पराक्रम आसूचें एक परमयोधाक संहार करतना वापस तुगेला येता वापस तूं प्रयोग कर येता तशी कडेरी वो सांगता काय वय म्हाका मिगेले एक शत्रू आसा अमोघ शत्रू तो मिगेलो तागेले निर्मुलना खातीरच हें शक्ती आयुध म्हाका जावका कळ्ळें म्हाका तागेले एकल्यान निमती सगळे जगत्यांत तागेले एकल्यान निमतीची सलवत्वे म्हणलें एक भंय म्हाका विंगड कोणेय मिगेल्या दरा राबून युद्ध करच्याक पाव जालेलें नांची तशी तसले एक शत्रू मिगेल मना आसतो तूं दिलेलें शक्ती आयुध ताका मारता म्हूण जाल्यार हांव धन्य तूं मिगेल्या कर्णकुंडल घेतिल्ल्याकय हांव धन्य तेन्ना तो सांगता कर्णा बाई हें शक्ती आयुधान तूं एक महाबलिश्ट शत्रूक संहार कर येता जाल्यार
तू कोणा खातीर उद्देश करून हें शक्ती आयुध मेघाला घेता म्हणून म्हणलेलें म्हाका गोत्तस जाल्यार हें मेघल शक्ती आयुधाक ताका मारची शक्ती ना इताका म्हण मेघल शक्ती आयुधा पशी मेघला पशी श्रेश्ठ जावन आशिल्लो एकलो ताका रक्षण करता रस तो कोण म्हूण तुका सांगता पळय यमाहुः वेद विद्वांसो वराहम अपराजितम नारायणम अचिंत्यम च तेन कृष्णेन रक्षते तू कोणा मारका म्हूण हें शक्ती आयुध मेघाला घेता म्हळ्यार देवेंद्रा गोतच न्हू अर्जुना मारचे कत्र घेता म्हूण तो सांगता ताका वेदविदजन ज्ञानीजन वेदोद्धारक वराह मूर्ती म्हूण कोणा आपयता पळय जेवो नारायण म्हूण आपयता की अचिंत्य म्हूण आपयता की तसलो तो कृष्ण तोच तो नारायण तो कृष्ण जावन येयला ते कृष्ण केद्दोळ ते अर्जुना रक्षण करता तेद्दोळ ते अर्जुनाक मेघेल म्हूण न्ही खंयची देवदेवतेंगेले अस्त्रांनी कसले बाधक ना इत्या म्हळ्यार सर्व देवतेंकय अचिंत्य जावन आशिल्लो तसलो सर्व देवतेंकय मिगील जावन आशिल्लो तसलो सर्व देवतेकय अधिदेव जावन आशिल्लो तसलो नारायण म्हळ्यार श्री कृष्णाल निमती तो रक्षण करता म्हणटना श्री कृष्णाल रक्षण तितले काळ आमगेले खंयची देवतेंगेली खंयची अस्त्राकय अर्जुना मारचे शक्ती ना जाता तशी जाल्यार तो सांगता खंय कोण करून जायत तूं सांगलेलो वरी जावो जाल्यार हांव म्हाका कोणा हें शक्ती आयुधान हें मेगेल शत्रू मारका म्हणून असं ताका संहार करूं जायनी म्हणलेक जाल्यार एक शत्रूक संहार करचे तर शक्ती आयुध म्हाका दी ते शक्ती आयुधान हांव एकलो अतुल पराक्रमी जावन आशिल्ले शत्रूक मारता जैतवा तशें जावन विनिमय कोरका जाल्यार हांव म्हाका तसले एक शक्ती आयुध तूं दिवका आनीक कसो म्हळ्यार हें कवच कत्तरून काडपाक जाता मेगेल शरिरा दुखून मेगेल शरीर सगळें झिरझिर झिरझिर जाता आतां हांव कवच कत्तरल्यार मेगेल शरीर कसलेची घाय घी जायनाशी रगत गिगत देवनाशी बोक्क जायना नाशी तें आसोका जैतवा तशें तूं अनुग्रह कोरका म्हूण म्हणटा मेगेल शरीर गोर रुपार येवचें नज दूख जेवचें नज तशें न्ही जाल्यार मांत्र ते तशें एक वर दिल्लें मांत्र हांव तुका कवच कुंडल कातरून दिता म्हूण म्हणटा कडेरी जायत म्हणटा तो जायत करना तुका शरिराक कसले बाधक जायना अशी पळयता कळ्ळें फूड कितले तेजस्वी जावन आशिल्लो तूं आतांय तुगेलें शरीर तितलें तेजस्वी जावन आसता तुका एक शक्ती आयुधय दिता जाल्यार शक्ती आयुधाचे विशय आनीक तुका सांगता कसो न्ही म्हळ्यार शत्रू संहार करचे कितलींय शस्त्रास्त्र तुगेले आसतना हें शक्ती आयुध प्रयोग करूं तुका जायना तुगेले सर्व शस्त्रास्त्र विफल जाल्ली म्हूण जाल्यार मात्र शक्ती आयुधाचे प्रयोग करीत आनीक कसो म्हळ्यार तुका प्राणापाय जाता म्हूण जातना प्राणरक्षणे खातीर मात्र शक्ती आयुध प्रयोग करका तुगेल्या पशी दुर्बल जाल्ले जनाल वैरी हें आयुध प्रयोग करूं नज इतले पुरय निबंधने तूं ओपत म्हूण जाल्यार तुका हें शक्ती आयुध दिता एकच वेळे हें इत्या खातीर सांगिल्लें म्हळ्यार मेगेल कुश प्रकार निबंधन घाल्लेलें न्ही ते शक्ती आयुधाची महिमा तशी तूं हांव सांगिल्लें कंडिशन पळय ओपनी म्हूण जाल्यार ते शक्ती आयुध तुका मारता तुगेले संहार करता कडेन तो सांगता की इंद्रा बदल जावन सांगता तूं दिल्लें शक्ती आयुध कळ्ळें ते वासवी म्हळ्यार शक्ती आयुध ते म्हळ्यार वासवान दिलेलें इंद्रान आपतकालार मात्र प्रयोग करता आनी दुर्बल जाल्ले जनाल वैरी प्रयोग करना तूं ह्या विशयाक कसले संशय दवर नाका म्हणटा कडेन शक्ती आयुध इंद्र ताका दिता कर्ण विनिमय रूप जावन म्हळ्यार शक्ती आयुधा बदलाक कवच कुंडल काणू इंद्रा दिता म्हळ्यार इत्याक म्हळ्यार निजावन तितले सुलभा विशय ना ते कवच कांटचे कुंडल न्ही कवच काडचें तो एक भारी शार्प सुचें कस्त्र धरून ते कवच अंगा दुखून ते केतून कांडीत काय पिंदून कांडीत काय इत्याक म्हळ्यार तो जन्म येतना तागेल्या अंगाक चाबून येयला ते कळ्ळें कडेरी ते कर्णान तशी कत्तर तन्नमे देव मानव पुरय पळयतल जन भारी तांकां एक नमने भंय जाल्यार कर्णाल तोंडारी एक चूर विकार दुखी कसले दिसना काय आस्तर कवच कांडी तरस देवते वयर दुखून कर्णाल वैरी पुष्पवृष्टी घालता काय जलब्या
संपूर्ण कातोरनो ತಂತ ದುಕುನ್ರ ಗದ್ಯಂ ತರಸ ಜಲ್ಲರಿ ಕರ್ಣಲಂಗ ದುಕುನು ರಗದ್ಯಾವನ ಕಡೆರಿ कर्णकुंडलई कवचय काणू इंद्रा दिल नव्हे तशी ताक तेदा नाही ताजी रिती कर्ण म्हणल्या म्हणताची जाल्यार तागेले वसुश अधिरता एक चेडो मेळ्ळा भारी चंद काही अंगाक भांगरा कवच कुंडलच काही म्हणून एकल्याल कान्ना दुखून एकल्याल कान्ना चमकलेल देखून कर्ण म्हणताची म्हूण म्हणताची कळवे अंगा इंद्रान एक रीती करणा वंचन केल्ले बे म्हूण लेखला रे तशें आमी लेखू कयना इंद्रू परमात्माल कसं की काम ताक वयसून दिलेले प्रेरक शक्ती केन्नाय परमात्मूत न्हय इंद्रान तें काम केलेलें हे पुरय कृष्णालेची निर्णय म्हूण सांगून आमी लेखूंक जाता आनीच काणी आमी पैकी दिसाक पळया आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।